बहीण भावाच्या नात्याचा उत्सव, जो त्यांच्या प्रेमाचं आणि विश्वासाचं प्रतीक मानला जातो, असा हा सण म्हणजे रक्षाबंधन. दरवर्षी श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो. इंग्रजी दिनदर्शिकेनुसार हा सण प्रामुख्यानं ऑगस्ट महिन्यामध्ये येतो. 2025मध्ये हा रक्षाबंधनाचा सण कधी आहे? राखी बांधण्याचा योग्य मुहूर्त काय? यावर्षी भद्रकाळ आहे का? आणि जर असेल तर तो किती काळ असणार आहे? तुम्ही बांधलेली राखी कधी काढू शकता? अशा सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यामुळं आपल्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या. कारण की ह्या व्हिडिओजमध्ये आणि इथून पुढच्या बऱ्याच व्हिडिओजमध्ये तुम्हाला दैनंदिन जीवनामधील गोष्टी आणि त्याचे मुहूर्त, सण, समारंभ अशा सर्व प्रकारची माहिती आपल्या व्हिडिओजमध्ये हमखास मिळते. चला तर मग आता आपण रक्षाबंधनाच्या पवित्र नात्याबद्दलची माहिती जाणून घेऊया. सुरुवातीला आपण जाणून घेऊया की रक्षाबंधनाचं पौराणिक महत्त्व काय आहे. मैत्रिणींनो, रक्षाबंधन हा सण केवळ बंधनाचा नाही तर संरक्षण, प्रेम आणि निष्ठेचं प्रतीक आहे. याचं मूळ हे पौराणिक संदर्भांमध्ये आढळतं. एक कथा प्रसिद्ध आहे यासाठी, जी म्हणजे की राजसूय यज्ञादरम्यान द्रौपदीनं भगवान श्रीकृष्णाच्या हाताला लागलेली जखम पाहून त्याला साडीचा तुकडा फाडून बांधला. त्यावेळी श्रीकृष्णानं तिला वचन दिलं की तो वेळ आल्यावर तिचं रक्षण करेल. आणि याच घटनेपासून रक्षासूत्र बांधण्याची परंपरा सुरू झाली असं मानलं जातं. आणि आजच्या या काळामध्ये आपण त्याला रक्षाबंधन असं म्हणतो. आता यानंतर जाणून घेऊया की पौर्णिमा कधी आहे. ही पौर्णिमा 8 ऑगस्ट 2025ला दुपारी 2:12 सुरू होणार आहे. ते 9 ऑगस्टला दुपारी 1:24 पौर्णिमा असणार आहे. यामुळे पौर्णिमेचा सूर्योदय हा 9 ऑगस्ट रोजी असल्यानं रक्षाबंधन हा सण त्याच दिवशी साजरा केला जाणार आहे. यंदा रक्षाबंधनाचा हा सण 9 ऑगस्टला जेव्हा आपण साजरा करू त्यानुसार शुभमुहूर्त हा सकाळी 5:39 ते दुपारी 1:24 असणार आहे. रक्षाबंधनाच्या या दिवशी तुम्ही तुमच्या भावांना राखी बांधू शकता. आता ह्यानंतरचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रकाळाबद्दलची चर्चा आपण ऐकतो. हा भद्रकाळ का अशुभ मानला जातो आणि ह्या भद्रकाळामध्ये कोणतीही बहीण आपल्या भावाला का राखी बांधत नाही, ह्यामागेही काही कारण आहे. तर आपण आता ते जाणून घेऊया की हिंदू परंपरेनुसार भद्रकाळ हा शुभ कार्यासाठी अयोग्यच मानला जातो. त्यामागे देखील एक पौराणिक कथा आहे. शनिदेवाची बहीण भद्रा हिचा स्वभाव फारच रागीट आणि कठोर होता. ती कोणतंही मंगल कार्य असलं जसं की पूजा, यज्ञ किंवा सणाच्या वेळी अडथळा निर्माण करायची. त्यामुळं देवतांना विनंती करून तिचा काळ वेगळा ठरवला गेला, जो भद्रा काळ म्हणून ओळखला गेला. आजही असं मानलं जातं की या भद्रा काळामध्ये शुभमुहूर्त करणं टाळावं, अन्यथा त्याचं परिणाम हे अनिष्ट होऊ शकतात. म्हणूनच रक्षाबंधनासारख्या शुभप्रसंगी राखी बांधताना देखील भद्रा काळ हा लक्षात घेणं अतिशय गरजेचं आहे. आणखीन एक आख्यायिका सांगण्यात येते. त्यामध्ये लंकेचा राजा रावणाला भद्रा काळामध्ये त्याच्या बहिणीनं राखी बांधली. भद्रा काळामध्ये राखी बांधल्यामुळे रावणाचा नाश झाल्याचं सांगितलं जातं. अशा स्थितीमध्ये या श्रद्धेच्या आधारेच जेव्हा जेव्हा आपण भद्रा काळ लागतो तेव्हा बहीण आपल्या भावांच्या मनगटावर राखी बांधत नाही. तो काळ लोटल्यानंतरच राखी बांधता येते. यंदाचा भद्रकाळ हा 8 ऑगस्ट 2025ला दुपारी 2:12 ते 9 ऑगस्ट 2025 पहाटे 1:52 असणार आहे. ही भद्रा पाताळाची वेळ आहे. यामुळं 9 ऑगस्टच्या सकाळी भद्राकाळ नसल्यामुळे तुम्ही तेव्हापासून ते संध्याकाळपर्यंत कधीही राखी बांधू शकता. आणि ह्या वेळेच्या रक्षाबंधनाच्या दिवसाला भद्रकाळाचं सावट हे येतच नाही. त्यामुळं सर्व बहिणी अतिशय आनंदाने सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्ही दिवसभर आपली राखी पौर्णिमा अतिशय आनंदामध्ये साजरी करू शकता. या रक्षाबंधनाच्या वेळी तुम्हाला एक खास मंत्र देखील म्हणायचा आहे. ओम येन बद्धो बलिराजा दानवेंद्रो महाबलः तेन त्वामपि बंधामी रक्षे माचल. याचा अर्थ असा होतो की ज्यानं बलाढ्य राक्षस राजा बळी बांधला त्याच रक्षासूत्रानं मी तुला बांधतो. हे रक्षासूत्र तुझं रक्षण करो आणि तू कधीही विचलित होऊ नकोस. असं म्हणत बहिणीनं आपल्या भावाच्या मनगटावरती राखी बांधायची आहे. यासोबतच जर तुम्हाला राखी बांधण्याची योग्य वेळ हवीच असेल तर तुम्ही श्रावण पौर्णिमेला म्हणजेच 9 ऑगस्टला
राखी बांधण्याची योग्य वेळ हे सकाळी 5:21 पासून ते दुपारी 1:24 आहे. पौर्णिमा तिथी ही 9 ऑगस्टला दुपारी 1:24 संपणार आहे. त्यानंतर भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षाची प्रतिपदा तिथी सुरू होते आणि यासाठी राखी बांधण्याची योग्य वेळ ही 9 ऑगस्ट रोजी दुपारी 1:24 असणार आहे. तुम्ही त्यासाठी स्थानिक पंचांगाची मदत देखील घेऊ शकता. त्यामुळं अशा पद्धतीने तुम्ही यावर्षीचा रक्षाबंधनाचा सण हा अतिशय उत्साहात आनंदात साजरा करू शकता. भद्राकाळ नसल्यामुळं कोणत्याही प्रकारच्या अडचणी न येता तुम्ही अतिशय आनंदामध्ये हे रक्षाबंधन साजरे करू शकता. तुमच्या भावाला दीर्घायुष्य लाभावं, त्याच्यावरची संकट दूर व्हावीत आणि त्याचं अखंड तुम्ही संरक्षण कराल, ह्या हेतू तुमचाही असायला हवा. आणि भाऊराया म्हणून मीही तुझी आयुष्यभर सेवा करीन, तुझं पालन करीन आणि एका पित्याप्रमाणे तुझी प्रत्येक ठिकाणी रक्षा करील, असं वचन तुमच्या भावाकडून तुम्हाला नक्कीच मिळेल. तुमची रक्षाबंधनाचा हे सण अतिशय उत्साहात आणि आनंदात पार पडावा ह्यासाठी माझ्या मनापासून शुभेच्छा. रक्षाबंधन हे तुम्ही अतिशय आनंदात साजरे करा. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर देखील करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.